लोणावळ्याला जाताय तर भुशी डॅमवर थांबू नका. लोहगड किल्ला नक्की एक्सप्लोअर करा. सगळ्यात आधी मळवली स्टेशनला या. स्टेशनच्या बाहेरून शेअर्ड ऑटो किंवा स्कूटी रेंटवर घ्या. अवघ्या 10 ते 20 मिनिटात लोहगडच्या पायथ्याशी पोहोचा. आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा खजिना ठेवण्यासाठीही उपयोग केला होता. वर गेल्यावर विंचूकडा, ढगांनी झाकलेले डोंगर, पवना धरणाचे अप्रतिम व्ह्यूज पाहून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल. जून ते सप्टेंबर हा इथे येण्याचा बेस्ट सीझन आहे, पण पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या असतात, त्यामुळे चांगले ग्रीप असलेले शूज नक्की घाला. अशा अजून ट्रॅव्हल व्हिडिओसाठी फॉलो धिस पेज. लोणावळ्याला जाताय तर भुशी डॅमवर थांबू नका. लोहगड किल्ला नक्की एक्सप्लोअर करा. सगळ्यात आधी मळवली स्टेशनला या. स्टेशनच्या बाहेरून शेअर्ड ऑटो किंवा स्कूटी रेंटवर घ्या. अवघ्या 10 ते 20 मिनिटात लोहगडच्या पायथ्याशी पोहोचा. आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा खजिना ठेवण्यासाठीही उपयोग केला होता. वर गेल्यावर विंचूकडा, ढगांनी झाकलेले डोंगर, पवना धरणाचे अप्रतिम व्ह्यूज पाहून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल. जून ते सप्टेंबर हा इथे येण्याचा बेस्ट सीझन आहे, पण पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या असतात, त्यामुळे चांगले ग्रीप असलेले शूज नक्की घाला. अशा अजून ट्रॅव्हल व्हिडिओसाठी फॉलो धिस पेज. लोणावळ्याला जाताय तर भुशी डॅमवर थांबू नका. लोहगड किल्ला नक्की एक्सप्लोअर करा. सगळ्यात आधी मळवली स्टेशनला या. स्टेशनच्या बाहेरून शेअर्ड ऑटो किंवा स्कूटी रेंटवर घ्या. अवघ्या 10 ते 20 मिनिटात लोहगडच्या पायथ्याशी पोहोचा. आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा खजिना ठेवण्यासाठीही उपयोग केला होता. वर गेल्यावर विंचूकडा, ढगांनी झाकलेले डोंगर, पवना धरणाचे अप्रतिम व्ह्यूज पाहून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल. जून ते सप्टेंबर हा इथे येण्याचा बेस्ट सीझन आहे, पण पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या असतात, त्यामुळे चांगले ग्रीप असलेले शूज नक्की घाला. अशा अजून ट्रॅव्हल व्हिडिओसाठी फॉलो धिस पेज.